मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या खूप इमोशनल झालेली असते आणि जीवाला सांगत असते की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. पुढे जीवा ऐकतच नसतो, कारण त्याला काव्याचा एकाही शब्द ऐकून घ्यायचा नसतो. मग तो म्हणतो, काव्य तू इथून जा. तरीही काव्य ऐकत नसते, कारण आज तिला जीवाला काही गोष्टी सुनवायच्याच असतात. ती म्हणते, तुला सांगू जीवा, अरे नवरा म्हटलं ना की मला माझ्या नावापुढे ना फक्त आणि फक्त तुझंच नाव दिसतं. अरे पण आता नाही दिसत आहे ना, आणि त्याचाच त्रास मला किती होतोय ना हे माझंच मला माहीत आहे. अरे माझं काळीज अक्षरशः पिळवटून निघतं रे, कारण माझ्या नावापुढे देशमुख हे आडनाव लागलं आहे. परंतु जीवा, हे नाव माझ्या नावासमोर नाहीये. माझ्या मनात तुझ्या नावाची आग पेटून उठते जीवा. ती आग मी कशी विझवू तूच सांग आता. असं म्हणून ती आता त्याला जाब विचारते. तेव्हा जीवा अजूनही चिडलेलाच असतो आणि तो विचारतो, का विझवू मी? कारण माझ्या भावासोबत जेव्हा तू सप्तपदी चाललीस तेव्हा हा विचार तू केला होतास का? तुला म्हणालो होतो ना मी की मंगळसूत्र काढ म्हणून. तेव्हा तुला मंगळसूत्र काढायला काय झालं होतं, हा विचार केला होतास का तू? असं म्हणून तो उलट तिच्यावरच भडकतो. आणि मग आता वेळ निघून गेल्यानंतर मला हे सगळं तू का ऐकवतीयस, असं काव्याबरोबर तो खूपच तुटकपणे बोलतो. मग आता तो पुन्हा रागातच म्हणतो, ज्या क्षणी माझ्या भावाचा नावाचं मंगळसूत्र तू गळ्यात घात क्षणी मी असा उभा होतो तुझ्या या जागी, जशी आता तू आहेस ना सेम तसाच मी त्यावेळी उभा होतो आणि तुला म्हणत होतो, तुझा हात मी पकडला होता. तुला म्हटलं होतं की चल आपण बाहेर जाऊयात, तू हे मंगळसूत्र अगोदर काढून टाक. पण तू काढलं का मंगळसूत्र? तेव्हा मी तुझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा होतो ना, पण दोघेही मिळून करूयात काहीतरी. पण तू तेव्हा ऐकलं नाहीस. अगं पण तेव्हा तू मागे फिरलीस मागे, आणि आता तू काय सांगतेस ग? तेव्हा काय झालं होतं तुला? तेव्हा हा जीवा तुझ्या मनात नसात आणि निवात नव्हता का, असं तो तिला जाब विचारतो. तर काव्या रडतच त्याच्याकडे पाहत असते आणि जीवाच्याही डोळ्यात पाणी असतं. दोघेही आता एकमेकांवर राग काढत असतात. अगं तेव्हा तर तुला काही वाटलं नव्हतं, मग आता पुन्हा तुला ते प्रेमाचे दिवस आठवतात का? आणि हा टॅटू मी माझ्या छातीवर प्रेमाचं प्रदर्शन करायलाच कोरून घेतलाय अगं, आणि तो टॅटू ना मी जाळून टाकलाय. आता हे बघ, आता मी तुला ना शेवटचं सांगतोय, तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज आता ना हे सगळं तू सोडून दे अगोदर आणि संपव पूर्णपणे. आता जे आहे ना ते ऍक्सेप्ट करायला शिक. तेव्हा जीवाचं हे तुटकपणाने बोलणं ऐकून काव्यालाच धक्का बसतो आणि ती रागातच म्हणते, हो तेच करणार आहे आता मी, कारण जे आहे ना तेच ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे आता मी. आजपासून तुझ्या मागे मागे करणारी आणि तुझ्याकडे प्रेमाची भीक मागणारी आणि लग्नानंतर सुद्धा तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून पूर्णपणे संपली. असं म्हणून ती जीवाला आता आपला खूप मोठा निर्णय सांगते. तेव्हा जीवा आता धक्क्यानेच काव्याकडे पाहतो. मग त्यानंतर ती म्हणते, हे बघ, आजपासून ना मी तुझ्याशी फक्त आणि फक्त नंदिनीताईचा नवरा म्हणूनच बोलेन. हे बघ, मला नको हे काहीच, माझा जीवा सुद्धा नको आहे आणि जीवाचं प्रेम सुद्धा नको आहे. आता संपली ही जीवाची काव्याना आता अगदी कायमची संपून गेली. काव्याचा एक एक शब्द जीवाच्या काळजाला आता लागत असतो, कारण काव्य आजपर्यंत असं कधीच तुटकपणे बोललेली नसते. ती फक्त जीवाच्या मागे मागे फिरत असते आणि आज असा अचानक निर्णय का घेतला हाही प्रश्न जीवाला पडतो आणि तो सुद्धा इमोशनल होत तिच्याकडे पाहतो. पण काव्य आता खूप कठोर झालेली असते. मग तीही इमोशनल होते आणि म्हणते, पण एक गोष्ट लक्षात ठेव हा जीवा, या सगळ्याचा असा अर्थ होत नाही की मी पार्थ बरोबर झालेलं लग्न हे मान्य करणार आहे. अरे तू नाही का तुझं नंदिनीताई बरोबर झालेलं लग्न हे ऍक्सेप्ट केलंस आणि छान सुखामध्ये तुमचा संसार करतायत ना तुम्ही दोघे, तसं तर मी अजिबात करणार नाहीये. मी पार्थला सुद्धा डिवोर्स देऊन टाकणार आहे. मग आता हे ऐकून जीवालाही धक्काच बसतो आणि तो काव्याकडे पाहतच राहतो. मग आता ती म्हणते, मला काहीही नको आहे, खरंच काही नको आहे मला. मला तू सुद्धा नको आहे आणि पार्थ बरोबर असणारं लग्न सुद्धा नको आहे. अरे जीवा, ते बिचारे चांगले आहेत रे, त्यांना आवडते मी. पण प्रॉब्लेम हा आहे ना जीवा, की मला तू आवडतोस. सॉरी हा, तू आवडत होतास, असं ती करेक्ट करून सांगते. काव्याने असं तुटकपणे बोलल्यामुळे जीवाला अजून एक खूप मोठा धक्का बसतो. मग त्यापुढे ती खूप मोठा निर्णय घेते आणि म्हणते, हे बघ, आता यापुढे ही काव्याना तिच्या करिअरवर आणि स्वतःवर फोकस करेन. तेव्हा आता जीवा विचारतो, हे सगळं करायला खरंच जमेल तुला? तेव्हा ती म्हणते, अवघड आहे पण 100% नक्कीच प्रयत्न करेन. हे बघ जीवा, जीव गेला ना माझा तरीही मी तुला कधीही विसरू शकत नाही, पण जर तुला हेच हवं असेल ना,
पण आता एक गोष्ट नेहमी तू लक्षात ठेव, जीव गेला ना तरीही ही काव्या तुझ्या पाठीमागे कधीही फिरणार नाही, तुझ्या मागे कधीही येणारच नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कधी तुझ्या पाठीमागे मी येणारच नाही. आणि काळजी करू नको हां, मी कोणालाही आपल्या प्रेमाबद्दल कधीही काहीही सांगणार नाही. आणि तुझं माझ्यावर प्रेम होतं हे सांगण्याचा तर आता प्रश्नच येत नाही, कारण आता तसं काही दिसतच नाही मला. त्यामुळे आता मी तुला आणि आपल्या प्रेमाला विसरण्याचा अगदी 100% प्रयत्न करणार. आता काव्याने असा निर्णय घेतल्यामुळे जीवाच्या काळजाचा ठोकाच चुकतो, कारण त्यालासुद्धा माहीत असतं काव्यसुद्धा खूप हट्टी आहे आणि तिने एकदा निर्णय घेतला की घेतला, ती माघारी फिरणार नाही. असं एका क्षणात प्रेम संपवणं म्हणजे प्रेमाचा अपमानच आहे हे त्यालाही कळत असतं, पण काही गोष्टी वळतच नसतात. काव्या एवढी तिच्या प्रेमाची भीक मागत असते तरीही जीवाला अजिबातच काही वाटत नाही आणि म्हणूनच काव्याने हा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर ती त्याच्यासमोर अगदी हातात जोडते आणि म्हणते, अजून एक सांगू, मी पुढे देवाकडे प्रार्थना करेन जीवा, की कोणत्याही प्रेम करणाऱ्या 2 व्यक्तींच्या बाबतीत असं कधीही घडू नये, कारण असं जर घडलं ना तर प्रेमावरचा जगाचा विश्वासच उडून जाईल जीवा. आणि मग त्यानंतर ती म्हणते की आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रेम कसं करायचं ना हे तूच शिकवलं होतं मला, आणि प्रेम कसं असू नये ना हे तूच दाखवलंस. आता दोघेही खूप इमोशनल झालेले असतात. काव्य आता पुन्हा एकदा त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, थँक्यू जीवा, सॉरी जन्माजय देशमुख, थँक्यू फॉर एव्हरीथिंग, असं म्हणून दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. आता काव्याच्या डोळ्यातलं पाणी पूर्णपणे तिने पुसून टाकलेलं असतं आणि स्वतःसाठी ती आता जगणार असते. त्यानंतर ती आता तेथून जायला निघते. तेव्हा जीवा हा खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो आणि त्याच्याही डोळ्यात पाणी असतं. त्याला असं वाटतं की काव्य एकदा तरी मागे वळून पाहिल, पण आता तिने एकदाही मागे वळून पाहिलेलं नसतं, त्यामुळे जीवालाही धक्काच बसतो. तर आता दुसरीकडे नंदिनी आणि मानिनी या दोघीही आता तिकडे मंदिरामध्ये चाललेल्या असतात. तेथे पोहोचल्यानंतर आता मानिनी म्हणते, ऐक ना नंदिनी, मला ना इथे खूप गर्दी दिसतीये, मी दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहते, तोपर्यंत तू एक काम करतेस, तू पूजेचं सामान घेऊन ये. मग नंदिनी हो म्हणते. त्यावेळी आता तेथे एक मुलगी येते, तिचं नाव अंजली असतं. नंदिनीला ती विचारते, ओळखलं का गं? तेव्हा नंदिनीला ते कोर्टामधील सगळे प्रसंग आठवतात की कशा प्रकारे मी तिचं आयुष्य वाचवलं होतं. मग आता ती अंजली सांगू लागते की तुझ्यामुळेच माझा डिवोर्स झाला नंदिनी ताई, आणि खरंच कोर्टाने सुद्धा खूप चांगला निर्णय घेतला आणि मलाही तो माणूस नकोच होता माझ्या आयुष्यामध्ये. मग नंदिनी हसते आणि म्हणते, तुझ्या मनासारखं झालं ना? तेव्हा ती म्हणते, हो माझ्या मनासारखं झालं. त्यांनी नको असलेल्या लग्नामध्ये मला अडकवून ठेवलं होतं आणि डिवोर्स झाला ना तेव्हा तेच मला घरी सोडायला आले होते. आता आमच्या दोघांनाही एक मोकळा श्वास घेता येतोय. अगं खूप छान वागलो बोललो आम्ही एकमेकांबरोबर. ताई तुला सांगू, आता काम असेल ना तर आम्ही एकमेकांशी चॅटसुद्धा करतो. खरं तर नको असलेल्या लग्नात असं बंधनात राहून आम्हा दोघांनाही अगदी घुसमटल्यासारखं व्हायचं आणि आता दोघेही अगदी मोकळे झालो आहोत. आणि या नको असलेल्या लग्नातून तू मला तर नाही पण त्यांनासुद्धा सोडवलंय. जे झालं ते खूप चांगलं झालं आणि कधी कधी असं वाटतं ना, तारण्यापेक्षा सोडून द्यावं सगळं. सैल तर सैल, कारण गोष्टी तुटत तर नाहीत. मग आता नंदिनीला तिचंच आता संसार आठवतो की कशाप्रकारे मी जीवाबरोबर संसार करते आणि जीवा तर अजूनही मला बायको म्हणून मानत नाहीये, फक्त आम्ही दोघे एकत्र राहतोय. जीवांना सुद्धा हे लग्न नको असेल का? त्यांची सुद्धा अशीच घुसमट होत असेल का? असा प्रश्न नंदिनीच्या मनात येतो आणि ती त्याच विचारात असते. तेव्हा अंजली म्हणते, ताई, असं म्हणून ती तिला भानावर आणते. मग आता नंदिनी हसते आणि विचारते, पण तू आनंदी आहेस ना अंजली? तेव्हा ती म्हणते, हो मी खूप आनंदी आहे आणि हा आनंद ना ताई फक्त तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आलाय आणि तू जे केलं ना माझ्यासाठी, तर मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. आता नंदिनी विचारते, तू वेडी आहेस का बाळा? आता अशीच इथून पुढे खुश राहा. तेव्हा ती म्हणते, हो येते चल. तेव्हा अंजलीचे शब्द आता तिला आठवतात की मनाविरुद्ध झालेल्या या लग्नातून फक्त तू मलाच नाही तर त्यांना सुद्धा मोकळं केलं आहे. कारण कधी कधी असं वाटतं ना, तारण्यापेक्षा सोडून द्यावं सगळं. असं अंजलीचे शब्द सारखे सारखे नंदिनीच्या कानामध्ये घुमत असतात.
इकडे काव्या ही हळूहळू जिन्यावरून चाललेली असते आणि तिला आता खूप त्रास होत असतो. जीवाला पूर्णपणे आयुष्यातून विसरायचं, त्याला सोडून द्यायचं विचारामुळे आता तिला काहीही सुचत नसतं. पण आता ती हळूहळू आपल्या रूमकडे येते आणि दार बंद करून घेते. तर दुसरीकडे जीवाची सुद्धा सेम तशीच अवस्था झालेली असते. जीवा तेथून येताना असा कोलमडत असतो, इकडे तिकडे पाहतो पण काव्या त्याला कुठेही दिसत नाही. मग आता त्याला काव्याचं बोलणं सतत आठवू लागतं की कशाप्रकारे ती मला 100% विसरण्याचा प्रयत्न करणार आहे. मग आता इकडे काव्या हळूहळू रूममध्ये येते आणि तिला पुन्हा जीवाचं ते बोलणं आठवतं की कशाप्रकारे तो माझ्याबरोबर अगदी तुटकपणे बोलतोय आणि तुला मी सांगतोय शेवटचं सगळं आता विसर हे आणि पुढे चाल. आणि मीही त्याला स्पष्टपणे सांगितलंय की मी तुझ्याकडे प्रेमाची भीक कधीही मागणार नाही, कारण तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून पूर्णपणे संपली. कारण आजपासून मी तुझ्याशी फक्त आणि फक्त नंदिनीताईचा नवरा म्हणूनच बोलेन, असं काव्याला आता आठवतं. आणि ती बिचारी खूप म्हणजे खूप रडत असते, खूप इमोशनल झालेली असते. कारण 1 वर्षाचं प्रेम विसरायचं, ते सुद्धा जीवाबरोबर घालवलेले चांगले चांगले क्षण विसरायचे हे अगदी तिला नकोच असतं. परंतु जीवा तिला काही रिस्पॉन्सच करत नसतो, त्यामुळे तिनेच हा निर्णय घेतलेला असतो. तिच्यासाठी हा निर्णय खरंच खूप कठीण असतो आणि ती खूप म्हणजे खूप रडत असते. मग त्यानंतर ती आता एकदम शांत होऊन जाते आणि जीवाला जे काही बोलली ते पुन्हा तिला आठवतं की प्रेम कसं करायचं हे सुद्धा तूच शिकवलंस जीवा, आणि प्रेम कसं असूनही ना हे सुद्धा तूच मला दाखवून दिलंस. त्यानंतर आता जीवाचा तिला रागच आलेला असतो. ती मोबाईल हातात घेते आणि मोबाईल हातात घेतल्याबरोबर जीवाचे ते सगळे फोटोज पाहू लागते. त्यामध्ये तिच्या सगळ्या आठवणी असतात, जीवाच्या सुद्धा आठवणी असतात. त्या दोघांच्या प्रेमाचे क्षणही त्यामध्ये पूर्णपणे साठवलेले असतात. तेव्हा आता एक एक फोटो पाहत ती शेवटचे ते फोटो पाहून घेते आणि एक एक फोटो डिलीट करत असते. आता तिलाही काही सुचत नसतं हे फोटो डिलीट करावे की नाही, परंतु काळजावर दगड ठेवत आता काव्या ते पूर्ण फोटो एक एक करून डिलीट करतेच. त्यानंतर ते थोडेसे फोटो राहतात पण काव्याच्या अगदी जीवावरच येतं, कारण फोटो डिलीट करू की नको असं तिला होत असतं. मी जीवाला तर सांगितलं आहे मी तुला पूर्णपणे विसरण्याचा प्रयत्न करणार आहे, पण हे कसं शक्य आहे असं एका क्षणी काव्याच्या मनात सुद्धा येत असतं आणि ते बिचारीच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा थांबता थांबत नसतं. मग त्यानंतर ती आता कपाटाजवळ जाते, आपली पर्स घेते आणि त्या पर्समध्ये लपवून ठेवलेलं जे लॉकेट असतं ना ते लॉकेट ती आता हातात घेते. लॉकेट हातात घेतल्यानंतर ती दोघांचा फोटो पुन्हा पाहते, कारण त्या लॉकेटच्या हार्ट शेपच्या पेंडंटमध्ये त्या दोघांचेही फोटोज असतात. आता ते फोटो पाहून काव्य अजूनच इमोशनल होते आणि खूप म्हणजे खूप रडू लागते. पण आता काहीही करून तिला जीवासोबत असणाऱ्या सगळ्या आठवणी पुसून टाकायच्याच असतात. इकडे जीवाची सुद्धा सेम तशीच अवस्था असते. जीवा आता अगदी कोलमडतच आपल्या रूममध्ये येतो, दार बंद करून घेतो आणि काव्याचे शब्द हे त्याच्या मनाला खूप लागलेले असतात की जीवा मी तुला आणि आपल्या प्रेमाला विसरण्याचा आता पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तो खूपच इमोशनल झालेला असतो तेथे. आता त्याची कपडे घडी व्यवस्थित घालून ठेवलेली असतात. तो आता रागाच्या भरात ती सगळी कपडे असा अस्ताव्यस्त फेकून देतो, कारण आजपर्यंत त्यानेही विचार केलेला नसतो की मला सुद्धा काव्याला असं कधी ना कधी विसरावं लागेल. त्याही मनात काव्याबद्दल थोडं का होईना प्रेम असतं, पण आता पूर्णपणे विसरायचं म्हटल्यानंतर मी तिला विसरूच कसा हा प्रश्न जीवाच्या मनात येतो. त्यानंतर जीवा खूप म्हणजे खूप रडू लागतो, इमोशनल होतो. काव्याची क्षणोक्षणी त्याला आठवण येत असते आणि तो आता तेथे टॅटू जाळलेला असतो ना त्या ठिकाणी छातीला हात लावतो. त्याला तेथे खूप वेदना होत असतात, परंतु आता काव्याच्या प्रेमापुढे सगळं काही फिकं असतं. त्याला पुन्हा आता एकदा ते क्षण आठवू लागतात की आम्ही दोघांनी एकमेकांबरोबर किती प्रेमाचे क्षण घालवले आहे, किती आठवणी आहेत आमच्या वर्षभरामध्ये. मी काव्याच्या प्रेमात अगदी पूर्णपणे वेडा होतो आणि काव्या माझ्यासाठी सुद्धा काही करायला तयार होती, पण आता यावेळी तिने माघार का घेतली असेल हाही प्रश्न त्याला पडलेला असतो. त्या कॅफेमधले सर्व क्षण, कॅफेमध्ये एका टेबलवर हार्ट शेपमध्ये दोघांचीही नावं त्याने जी कोरलेली असतात सर्व क्षण त्याला आठवतात. त्याचबरोबर त्यांनी दोघांनी एक वार ठरवून घेतलेला असतो आणि त्यावारी रोज सकाळी लवकर उठून यायचं, एकमेकांसाठी प्रार्थना करायची आणि तेथे पाण्यामध्ये दिवे लावून सोडायचे, कारण
जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून काव्या नेहमी यायची तिथे आणि मी सुद्धा नेहमी तिथे जायचो की काव्याच मला जन्मोजन्मी ही पत्नी मिळावी, यासाठी आम्ही दोघांनीही ते व्रत केलं होतं. त्याचबरोबर जेव्हा आमच्या प्रेमाला 1 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही फार्म हाऊसवर गेलो होतो आणि त्याच फार्म हाऊसवर आम्ही दोघांनी हाताचा एक छान असा मोल्डसुद्धा करून घेतला होता. ते आमच्या प्रेमाचं प्रतीक होतं आणि ती आमच्या प्रेमाची खूण होती आणि अजूनही माझ्याकडे ती तशीच जपून मी ठेवली आहे. हेही आता जीवाला आठवतं आणि तो मागे कपाटाकडे पाहतो, कारण त्या कपाटातच तो मोल्ड त्याने ठेवलेला असतो. आता हळूच तो त्या कपाटाजवळ जातो आणि तो मोल्ड हातात घेतो आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो, कारण त्यावर सुद्धा जे आणि के असं हार्ट शेपमध्ये त्याने लिहिलेलं असतं. तर दुसरीकडे काव्याची सुद्धा सेम तशीच अवस्था झालेली असते. ती खूप इमोशनल होते आणि काहीही झालं तरी आता त्या पेंडंटमध्ये जे काही फोटो असतात ते तिला काढायचे असतात. त्यामुळे ती आता एक कंपास घेते आणि ते लॉकेट उघडते. त्या दोघांच्या फोटोवरून पुन्हा एकदा शेवटची नजर ती फिरवते आणि मग त्यानंतर ती तिचा स्वतःचा फोटो पटकन काढून फेकून देते. मग जीवाची फोटो काढण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा काव्या अजूनच इमोशनल होते. तिला ते प्रेम विसरणं शक्यच नसतं. कितीही जीवाला सांगितलं की मी हे पूर्णपणे प्रेम संपवण्याचा प्रयत्न करते, तुला विसरण्याचा 100% प्रयत्न करते, पण काव्याच्या मनात कुठेही तरी अजून जीवाबद्दल प्रेम हे असतं म्हणजे असतंच. त्यामुळे तो फोटो काढताना अगदी तिच्या जीवावरच आलेलं असतं. पण कसाबसा ती फोटो आता काळजावर दगड ठेवून काढते आणि असा चुरगळून तो फोटोच ती फेकून देते. त्यानंतर आता ते लॉकेट हे रिकामंच राहतं. तर ते रिकामं लॉकेट हातात घेऊन तरी काय उपयोग असा विचार काव्या करते आणि ते आपल्याजवळ आता जीवाच्या कोणत्याही आठवणी नको असा मनात विचार करत ती आता ते लॉकेटच फेकून देते आणि एका क्षणी डोकं शांत डोळेसुद्धा ती बंद करून घेते, कारण जीवाची एकही आठवण तिला तिच्यासमोर नको असते. तिला फक्त आता तिच्या करिअरवर फोकस करायचा असतो. दुसरीकडे जीवासुद्धा खूप म्हणजे खूप रडत असतो, खूप इमोशनल झालेला असतो. त्यालाही काव्याशिवाय दुसरं काही सुचत नसतं. तो हातांचा मोल्ड आता तो हातात घेतो आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो आणि मग त्याला काय करावं सुचत नसतं. त्याच्याही डोळ्यात पाणी असतं. काव्याची आठवण त्याला येत असते. मग त्यानंतर आता त्याला अचानकच आता रडू येतं. तेव्हा तो स्वतःलाच समजावतो की मी रडतोय का रडतोय मी, मला माझंच कळत नाही आहे. मी असं रडायला नको, कारण उलट या सगळ्या व्यापातून, या सगळ्या काचातून मी आता हळूहळू मुक्त होतोय, कारण काव्यानेच हे नातं संपवण्याचा आता प्रयत्न केला आहे आणि तीसुद्धा आता मूव्ह ऑन होणार आहे. कारण आता फायनली काव्याला अक्कल आली आहे. तिने मला विसरायचं सुद्धा ठरवलंय. म्हटल्यानंतर आमच्या प्रेमाला आता काहीच अर्थ राहिलेला नाहीये. मला हेच हवं होतं की कधी एकदा काव्या मला विसरेल आणि तो क्षण आता जवळ आलाय. तो आपले अश्रू पुसतो, परंतु त्याच्या डोळ्यातून पुन्हा खळखळा पाणी येतच असतं आणि मग आता तो त्या दोघांचा जो हातांचा मोल्ड असतो ना, त्या मोल्डकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर जीवा पुन्हा एकदा खूप रडतो आणि म्हणतो, काव्या अगं मी तुझ्यासाठी बनलेलोच नाही अगं, तू ना मला विसरून जा, अगदी कायमची विसरून जा तू मला. तू आता असं समज काव्या की ही जीवा नावाची व्यक्ती आहे ना, ती तुझ्या आयुष्यात कधी म्हणजे कधीही आली नव्हती. आता हे बोलत असतानाही जीवा खूप म्हणजे खूप अडखळत असतो. त्याला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नसतं, कारण काव्या आणि ते दोघेही एकमेकांच्या खूप प्रेमात असतात आणि त्यांचं हे दोघांचंही पहिलं प्रेम असतं. त्या दोघांनाही त्यांचं पहिलं प्रेम हे मिळालेलं नसतं आणि म्हणूनच जीवाच्या खूप जीवावर आलेलं असतं की या सगळ्या आठवणी विसरू तरी कशा. तो जरीही आता वरवरून तुटक बोलत असेल ना, तरीही काव्याबद्दल त्याच्या मनात खूप अशा फिलिंग्स असतात आणि त्या फिलिंग्स तो आता फक्त रडण्यातून व्यक्त करत असतो. काव्याला तिच्या अस्तित्वाची आता जाणीव व्हावी यासाठी त्यानेच खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आम्ही दोघांनी जरी लग्न केलं तर पार्थदादा आणि नंदिनीचं काय, हाही विचार त्याच्या मनात येत असतो, कारण सर्वांचीच यामुळे फसवणूक होईल आणि मग आम्ही हे असं करायला नको. त्यापेक्षा आमचे मार्ग वेगवेगळे झालेले बरे असं जीवाला आता वाटत असतं. मग आता त्यानंतर त्याला असं वाटत असतं की हा मोल्डसुद्धा आता फोडावा, परंतु आता तो एका क्षणी थांबतो आणि म्हणतो, काव्या आपल्या या सगळ्या आठवणी, आपले सगळे हे प्रॉमिसेस, एकमेकांना दिलेली वचनं आणि आपण एकमेकांबरोबर लग्नाची पाहिलेली स्वप्न, आता हे सगळं तुझ्या आयुष्यातून तू कायमचं संपवूनच टाकलं आहेस.
मग आता तो अजूनच रडू लागतो आणि त्याला कळतच नसतं त्याच्या डोळ्यातून पाणी काय येतंय. तो पुन्हा पुन्हा आता रडणं थांबवत असतो, परंतु ज्या क्षणी रडणं थांबवतो त्याच दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. काव्याबद्दल असणारं प्रेम विसरणं कधीही शक्य नाही हेही त्याला मनातून माहीत असतं, पण फक्त तो वरवर ॲक्सेप्ट करत नसतो. तेव्हा तो आता तो मोल्डकडे पाहतच राहतो आणि आपल्या छातीशी असा कवटाळूनच बसतो. तो मोल्ड म्हणजे जीवाच्या अगदी जवळचाच असतो आणि प्रेमाची शेवटची आठवण म्हणून तो अजूनही तो तसाच जपून ठेवण्याचा निर्णय घेतो. तो आता हळूच उठतो आणि लगेचच आतमध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर तो व्यवस्थित पुन्हा मोल्ड ठेवून देतो आणि खूप रडू लागतो. त्यालाही काही सुचत नसतं करावं काय. तर दुसरीकडे काव्यासुद्धा अगदी शांत राहिलेली असते आणि तिने आता जीवाच्या एक एक आठवणी आपल्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तिला ते जमत नाही. फक्त ज्या काही गोष्टी आहेत जीवाने गिफ्ट वगैरे केलेल्या, त्या सर्व गोष्टी ती आता रूममधून हटवण्याचा प्रयत्न करत असते, पण मनातून काहीही झालं तरी जीवा अजूनही जात नसतो. तर दुसरीकडे जीवासुद्धा खूप म्हणजे खूप रडत असतो. त्याला हे काही सुचत नसतं. काव्याची आठवण त्याला येतच असते. तर इकडे काव्य आपले अश्रू पुसते आणि एक खूप मोठा निर्णय घेते की आता बस झालं, सगळं विसरायचंय मला. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या ही आता अभ्यासाला बसते. ती अभ्यास अगदी मन लावून करत असते आणि तिने असा मोठा चष्मासुद्धा लावलेला असतो. मग आता पार्थ तेथे येतो आणि दरवाजातून तिच्याकडे खूप वेळ पाहत राहतो. हसतच तिच्या जवळ बसतो आणि अगदी तिला न्याहाळू लागतो आणि म्हणतो सो क्यूट. तेव्हा काव्य जरा रागातच त्याच्याकडे पाहणार, तर आता पार्थ विषय बदलतो आणि म्हणतो अरे बापरे, तुम्ही अभ्यास करायला लागलात ना, हे पाहून मला खूप छान वाटलं. त्याच्यापेक्षा छान काय वाटलं ते विचारा बरं. ती विचारते काय वाटलं. मग आता तो म्हणतो आज ना तुमचं पुस्तक सरळ आहे, हे पाहून खूप छान वाटलं मला. तेव्हा आता काव्य इमोशनल होते आणि म्हणते मी ना आता सरळ वाटेनेच चालायचं ठरवलंय, ते सुद्धा मागचे सगळे धडे पुसून. तेव्हा काव्याच्या बोलण्याचा अर्थ पार्थला काही समजत नाही. तर दुसरीकडे जीवा आता रडूनच झोपलेला असतो. नंदिनी आता ही रूममध्ये येते आणि कपाट उघडून पाहते, तर आता तिचा अचानकच धक्का लागतो आणि जीवा व काव्याचा जो हातांचा मोल्ड असतो ना, तो मोल्ड खाली पडतो आणि फुटतो. तेव्हा जीवा ताडकन उठतो आणि नंदिनीकडे जातो. मग आता नंदिनी म्हणते राहू द्यात, मी उचलते व्यवस्थित. तेव्हा तो आता तिच्यावर अजूनपर्यंत कधीही भडकलेला नसतो ना, तेवढा भडकतो आणि म्हणतो एकाही वस्तूला हात लावू नकोस प्लीज, ही आमच्या प्रेमाची शेवटची आठवण होती. असं म्हणून तो आता नंदिनीवर खूपच जोरात ओरडतो आणि खूप रडत असतो. तो तुटलेला मोल्ड तो हातात घेतो आणि त्याच्याकडे पाहतच राहतो. तर नंदिनीला आता खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.